जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भात जे काही डॉक्युमेंटेशन आणि समुपदेशनाचे जे राऊंड सध्या सुरू झाले आहे, तर त्यापैकी बघा जे बृहन्मुंबई महानगरपालिका होती, तर बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध जे काही अभियोग्यताधारक होते, तसंच बघा ज्या संघटना होत्या, तर त्या ठिकाणी पाठपुरावा करत होता आणि पाठपुराव्याला सध्या बघा यश हे आलेलं आहे आणि एकंदरीत समुपदेशन संदर्भात पत्र किंवा ते टेंटेटिव्ह शेड्यूल सध्या बघा जाहीर झालं आहे। तर ह्या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे की जे बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाचं समुपदेशनाचा कृती आराखडा सध्या बघा प्रसिद्ध झाला आहे। तर एकूण त्या ठिकाणी 373 उमेदवारांचं सध्या शिफारस झाली होती। 373 उमेदवारांचं समुपदेशन संदर्भात हा कृती आराखडा देण्यात आला आहे। तर ह्याच्यामध्ये जे टेंटेटिव्ह शेड्यूल आहे, तर ते शेड्यूल ह्या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे। तर हे जे आहे ते शिक्षणाधिकारी प्राथमिक बृहन्मुंबई महानगरपालिका, तर ह्यांच्या सिग्नेचरने सध्या बघा या ठिकाणी पब्लिश हे झालेलं आहे। तर एकंदरीत इथं जे काही दिसत आहे आपल्याला माध्यमनुसार आहे, तर मराठी माध्यमाचं दिनांक आणि वेळ 30 तारखेला 11 ते 1 दरम्यान बघा निवड प्रक्रियेतील किंवा निवड यादीतील जे क्रमांक 1 ते 64 उमेदवार आहे, तर त्यांचं समुपदेशन संदर्भात या ठिकाणी जे ठिकाण देण्यात आलं आहे, तर ते ठिकाण देखील महत्त्वाचं असणार आहे। तर ह्यांचं बघा शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयातील सभागृह, त्रिवेणी संगम, मनपा शाळा, महादेव पालव मार्ग, करी, पूर्व मुंबई, तर हे ठिकाण या ठिकाणी देण्यात आलं आहे। त्यानंतर हिंदी व उर्दू माध्यमासंदर्भात देखील 30 तारखेला आहे, दुपारी आहे त्यांचं 2 ते 5 दरम्यान। आणि जी यादीमधील क्रमांक बघा 1 ते 26 आणि उर्दूचे 2 असे सध्या 30 तारखेला या ठिकाणी 2 प्रकारच्या माध्यमांचं म्हणजे मराठी, हिंदी व उर्दू संदर्भात असणार आहे। त्यानंतर बघा पुढील जे काही तसंच बघा दुसऱ्या दिवसाला म्हणजे 31 तारखेला या ठिकाणी जे इंग्रजी माध्यमाचं सध्या समुपदेशन होणार आहे। इंग्रजी सर्वात जास्त उमेदवार त्या ठिकाणी शिफारस झालेला आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये। तर त्यांचं 31 तारखेला सकाळी 11 वाजेपासून स्टार्ट होणार आहे आणि दुपारी 2 ते 5ला देखील असणार आहे। म्हणजे जवळपास 125 उमेदवारांचं सध्या 31 तारखेला जे समुपदेशन आहे तर ते असणार आहे। आणि जो काही ठिकाण देण्यात आलं आहे, तर ह्या ठिकाणी ठिकाण आहे तर ते वेगळं आहे। 31 तारखेला हे ठिकाण लक्षात घ्या। तर जे ठिकाण आहे तर ते जगन्नाथ बघा भातनगर मार्ग, मनपा शालेय इमारत F, दक्षिण विभाग, परळ, मुंबई, तर हे ठिकाण इथं दुसरं ठिकाण सध्या देण्यात आलं आहे। त्यानंतर त्याच्या नेक्स्ट डेला म्हणजे 1 तारखेला हे ठिकाणी बघा 1 तारखेला परत समुपदेशन आहे। तर ते समुपदेशन तिथील जे 126 ते 175 आणि 176 ते 225 जे सध्या लिस्ट आहे, तर त्याच्यामध्ये बघा ज्यांचं उमेदवारांचं ह्या नंबरवरती तुमचं नाव असेल, तर त्यांनी परत बघा इथं जो काही ॲड्रेस आहे, तर तो मागील जो ॲड्रेस होता तर तो देण्यात आला आहे। शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयातील सभागृह, त्रिवेणी संगम, मनपा शाळा, महादेव पालव मार्ग, करी, पूर्व मुंबई, तर ह्या ठिकाणी सध्या उपस्थित राहायचं आहे। आणि परत मग 2 तारखेला 226 ते 281 पर्यंत जे उमेदवार आहेत, तर त्यांना 2 तारखेला सध्या त्या ठिकाणी उपस्थिती संदर्भात जे टेंटेटिव्ह शेड्यूल आहे, तर ते समुपदेशनाचं सध्या बघा ह्या ठिकाणी जाहीर झालेलं आहे। तर एकंदरीत 30 तारखेपासून तर 2 तारखेपर्यंत म्हणजे 30 ते 2 दरम्यान सध्या समुपदेशनाचं टेंटेटिव्ह शेड्यूल ह्या ठिकाणी कृती आराखडा म्हणूया आपण, तर तो सध्या बघा जाहीर झाला आहे। तर कुठंतरी हे जे काही यश आहे, तर ते सध्या त्या ठिकाणी शिफारस झालेले जे उमेदवार होते, जे अभियोग्यताधारक होते, तर त्यांनी वेळोवेळी बघा पाठपुरावा केला होता आणि त्यानुसार सध्या हे जे काही टेंटेटिव्ह शेड्यूल आहे, तर ते सध्या ह्या ठिकाणी आपल्यापर्यंत आलेलं आहे। तर ह्या ठिकाणी ज्यांची शिफारस झाली असेल, तर त्यांना पुढील जे काही समुपदेशनासाठी आपल्या द गुरुजी चॅनल आणि टीमकडनं खूप साऱ्या शुभेच्छा। तर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी वेळोवेळी भेट द्या। तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।